आमच्यात फक्त असं असायचं की रविवार हा आमचा मटणाचा दिवस. यार उद्यापासून नाही कल से नहीं मिलेगा. सिरियल चालू हो गया है. सिरियल आहे श्रावण. श्रावण चालू. सॉरी हे काय आहे, आम्ही असं ऐकलंय जयंतीला श्रावण कधी येणार आहे हे माहित नाही. आम्ही मी पाहते मला म्हटलं सिरियल सुरू झाली म्हटल्यावर आता कोल्हापुरातून नाही ते म्हटलं ना मी चटणीचा डब्बा आहे, मला फक्त बनवायचंय आणि ते पण मी मटण आणून पण ते नाही आता श्रावणामुळे. पण ठीक आहे. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे अमृता, म्हणजे आम्ही असं ऐकलंय तू एकदम अस्सल गावरान आहेस, म्हणजे एकदम गावठी. एक नंबरची गावठी आहे. अगं काय माहिती, मला माझ्या जवळपासचे जी लोक आहेत ना, तू म्हण किंवा सगळे जे मला ओळखतात त्यांना, तुम्हा सगळ्यांना माहितीये की मला ते शहरी राहणं किंवा हे माझं नाहीच आहे. म्हणजे तू तिकडेही आली होती, फेकपणाच नाही, फिल्टरच नाहीये. फिल्टर जसं आहे तसं आहे समोर. म्हणजे घरी आल्यावर लोकांना असं कदाचित वाटू शकतं की यार ऍक्ट्रेस आहे किंवा ही अशी जरा प्लेटमध्ये खातीये तर मग ती चमचाने खाऊ शकते. फॉर एक्झाम्पल देते, चमच्यानेच खाऊ शकते, असं काही नाही. मी मांडी घालून खाली बसून पण मी जेवते किंवा असं आहेच. म्हणजे ते स्वयंपाक करायचं नॅचरल जे आहे ते. सो ऍक्टर आहे म्हणून मी ह्या गोष्टी करणार नाही, म्हणजे घरातल्या गोष्टी फॉर एक्झाम्पल काही कामं करणार नाही वगैरे असं नाही. सगळं म्हणजे मी स्वयंपाक पण असू दे, धुनी भांडी असू दे, सगळं मी घरात ते पण करणार आणि मी माझं काम पण तेवढ्याच शिद्दतने करणार, असं आहे. त्यामुळे मी गावठी गावरान म्हणलंच ते आवडलं मला ऍक्च्युली. ही कॉम्प्लिमेंट आहे माझ्यासाठी. मला खरंच सांगते, मला खूप आवडलं तू जे म्हणजे मला अशी धाकधूक होती, मे बी मी तुला गावरान म्हणेन किंवा गावरान कोल्हापुरी मुलगी आहे, कोल्हापुरी ठसका आहे आमचा, कोल्हापुरी पुणेरी जे म्हणायचे म्हणा. हो ऍक्च्युली तू कोल्हापूर, सातारा, पुणे हे सगळं मिक्स आहे माझं, मिक्स झालंय. कारण कोल्हापूर गाव आहे माझं, पण माझं काय झालं, शिक्षणामुळे मला पुण्याला राहायला लागलं बरीच वर्ष. मग शिक्षण आणि मग सगळंच म्हणजे ऍक्टिंग फील्ड पण वगैरे सगळं पुण्यातच. त्याच्यामुळे पुणे पण माझे नाळ कोल्हापुराशी अजूनही आहे आणि माझे घरचे, माझे मम्मी डॅडी सगळे कोल्हापूरलाच राहतात, म्हणजे गावालाच असतात. त्यामुळे ते आहेच. त्यामुळे गावठी तर गावठी बाई आपण आहे. गावठी गावात तर आम्ही असलं घुमत असतो, तुला सांगते, रानात ह्याच्यात त्याच्यात. माझ्या मम्मीनी तर माझ्यासाठी असं मस्त शेतात एक असं फार्म हाऊस टाईप असं काहीतरी केलंय. तिचं म्हणणं आहे की तू आलीस की आपण तिथं मस्त रस्सा आणि हे तांबडा रस्सा सगळं तुझ्यासाठी मी बनवणार, असं सगळा प्लॅन केला त्यांनी. फक्त मला जायला वेळ मिळत नाही. त्यामुळे थँक्यू, मी आहे गावठी. एवढं काय क्या बात आहे. तर मला सांग अमृता, म्हणजे कोल्हापूरची आहेस तू मूळची, तर काय काय आठवणी आहेत कोल्हापूरच्या, किंवा किती रूटेड वाटतं तुला कोल्हापूरची असल्यामुळे? कोल्हापूरचा एक अभिमान वाटतो, कोल्हापूरची मुलगी म्हणून. तिथलं खाणं पिणं या गोष्टींविषयी जरा सांग. खाणं पिणं माझं घरातलं खूप खूप वेगळं. म्हणजे मी खूप तिखट आमच्या घरात बनवतात. आमचा मसालाच मुळात भयंकर तिखट आहे, भयंकर. सो आमच्या घरातली जेवणाची पद्धत, आणि जेव्हा मी आता मुंबईत किंवा मी बाहेर जेव्हा राहते तेव्हा मला खरं तर मी त्या गोष्टी खूप मिस करते खाण्याच्या बाबतीतल्या. तर मला असं वाटतं की बाहेर गेल्यानंतर घरचं जेवण कधी मिळतंय असं वाटतं नेहमी. त्यामुळे मी घरात, आता पण मी मुंबईला राहते, मी एवढा मोठा मसाल्याचा डब्बा, मम्मीने जे चटणी बनवली तो मी घेऊन फिरते माझ्यासोबत. म्हणजे माझ्याकडे आहे. इव्हन माझ्या शूटला पण मला तेल आणि चटणी खूप आवडतं आणि भाकरी. म्हणजे जे अभिनेत्रींनी खायला नाही पाहिजे, तेल, चटणी, मसाले, तेल, चटणी आणि भाकरी, हे मी खरंच तुम्हाला भाकरी ऑफकोर्स. आणि हे माझं आवडीचं मील आहे. म्हणजे मला तुम्ही भाजी नाही दिली तरी चालेल, पण मला ती घरची चटणी आणि तेल थोडंसं किंवा तूप थोडंसं आणि ते. सो असं माझं ते ठरलेलं असतं. त्यामुळे एक छोटी डब्बी असं मी माझ्यासोबत कॅरी करते. ठेचा अगदीच नाही मिरचीचा, पण ती चटणी मला का कुणास ठाऊक, मग ती दह्याबरोबर पण आवडते आणि ते मला मिसळ आणि असते ती. अगं आपल्याकडे जी बनते तो बुक्का असतो, म्हणजे लाल कलरचा, आणि आमच्याकडे कांदा, लसूण हे सगळं मिक्स करून, खोबरं असं कम्प्लीट भाजलेला प्रॉपर गोडा मसाला वगैरे, हे सगळं. तोंडात पाणी आलं आणि त्याचा रस्सा असला लागतो, सांगते तुला. सो असं आहे. तर खाण्याच्या पद्धतीने तर आहेच. पण एनिवेज कोल्हापूरबद्दल एक गोष्ट अशी आहे की आधी ना जे जुने सिनेमा आहेत, जे जुने चित्रपट आहेत, त्या चित्रपटात ना
बऱ्याचदा आपण बघायचो की गावठी लँग्वेज किंवा गावाकडचं दाखवायचं म्हटलं की कोल्हापूर दाखवायचे. म्हणजे कोल्हापूर हे एकच गाव माहिती असायचं आणि गावात कोल्हापूर आणि तो भाषेचा लहेजा आणि सगळंच. त्यामुळे गाव म्हटलं की कोल्हापूर, त्याशिवाय वेगळं गावच नाही. तर त्या गावाची गंमत अशी आहे की एकतर कोल्हापुरात अख्खी सिनेसृष्टीच तिकडे बनलेली आहे, एक वेगळी दुनिया आहे तिकडे. त्याच्यामुळे मी तिकडचा भाग असल्यामुळे मला एकतर खूप प्राऊड फील होतं आणि त्याच्यात अजून जास्त चांगलं वाटतं की काहीच नाही का, म्हणजे बॅकग्राऊंड आपलं असं एक अगदीच फिल्मी बॅकग्राऊंड कधीच नव्हतं की माझ्या घरात कधी गाणी नाही वाजली, कधी आमची फॅमिली मिळून आम्ही कधी सिनेमा बघायला गेलो नाही, कधीच नाही. आमच्यात फक्त असं असायचं की रविवार हा आमचा मटणाचा दिवस. यार उद्यापासून नाही कल से नहीं मिलेगा, सिरियल चालू हो गया है. सिरियल आहे श्रावण चालू. सॉरी क्या आहे, आम्ही असं ऐकलंय जयंतीला श्रावण कधी येणार आहे हे माहित नाही. मी पाहते. मला म्हटलं सिरियल सुरू झाली म्हटल्यावर आता कोल्हापुरातून नाही ते म्हटलं ना मी, चटणीचा डब्बा आहे, मला फक्त बनवायचंय आणि फक्त मटण आणून, पण ते नाही आता श्रावणामुळे. पण ठीक आहे, आपण आठवणीत ठेवूयात त्यांना. सो त्यामुळे अजून चांगलं असं वाटतं की कधीच असं फॅमिलीचं सपोर्ट नसताना किंवा कोणी असं म्हटलं नाही की चल तुला मी इंडस्ट्रीत घेऊन जातो किंवा चल तुला मी ऍक्टिंग फील्ड कशी आहे हे शिकवतो वगैरे, असं काही नाही. सिनेमा बघायला पण आम्ही जायचो नाही, कधीच नाही. मला तर मला नाही आकर्षण कसं निर्माण झालं ग सिनेमा विषयीचं? ऍक्च्युली आजचं पॉडकास्ट मला वाटतं हा विचार करण्यात रात्री विचार कर आता याबाबत. नाही माहिती नाही, पण माझ्या म्हणजे हा प्रश्न जसा तुला पडतो तसा मला बऱ्याचदा येऊन गेलाय आणि मी ह्याचं उत्तर माझ्या आईने मला खूप मस्त दिलंय. तिला फार आवड होती, म्हणजे मी जेव्हा पोटात होते तिच्या तेव्हा ती खूप गाणी ऐकायची, खूप सिनेमा बघायची. तिला एक सवय होती की आधी ना कॅसेट रेकॉर्ड करायला मिळायचं बघ, तर ती रेकॉर्ड करून ठेवायची गाणी वगैरे आणि तिला जेव्हा वाटेल तेव्हा ती कॅसेट लावून वगैरे किंवा रेडिओची गाणी वगैरे असं ती ऐकायची. तर तिचं म्हणणं आहे की मला ना म्हणजे आधीपासून जेव्हा तू पोटात असल्यापासून मला ही सगळी आवड निर्माण झालेली. म्हणजे जशी मी जन्माला आले म्हण किंवा नंतर मग फर्स्ट KG पासून वगैरे मला ते डान्सिकल हे माझं अंग वळायला लागलं आपसुक. तुझे ते संस्कार झाले मला वाटतं गर्भात असताना. एक्झॅक्टली. सो तिची ती इच्छा होती आणि त्या इच्छामुळे कदाचित आज मी या फील्डमध्ये, म्हणजे तिची खूप खूप स्ट्रॉंग इच्छा आहे तिची की मला तिला असं मोठ्या स्क्रीनवर बघायचंय. बरं मोठ्या जाऊ दे, पण तिला ऍटलिस्ट टीव्हीवर मला बघायची इच्छा होती, जी तिची पूर्ण झाली माझ्या मते. ती माझ्यापेक्षा जास्त तिची इच्छाशक्ती खरंच खूप चांगली होती की तिला हे मिळालं. पण मस्त वाटतं यार, म्हणजे फक्त कोल्हापूरचंच असं नाही, पण आजकाल लोक आफ्टर बिग बॉस तर लोकांना कळायला लागले की यार मी कोल्हापूरची आहे, अदरवाईज एवढं माहीत नव्हतं लोकांना. पण आता बोलतात म्हणजे कोल्हापुरी ठसका आहे तुझ्या, तू तशीच आहे. मी ऍक्सेप्ट केले की हो यार मी आहे. पण मग गावात आता जेव्हा तू जातेस तेव्हा गावातल्या लोकांची रिॲक्शन कशी असते किंवा तुला कसे कॉम्प्लिमेंट्स मिळतात याविषयी सांग. माझं गाव खूप खेडेगाव आहे. म्हणजे मुख्यमंत्री जेव्हा आली तेव्हा गावात केबल पण नव्हती. हो. आणि तेव्हा डॅडींनी माझ्या सगळ्या गावासाठी केबल लावलेलं मला अजून आठवतंय की माझ्या मुलीची सिरियल येणारे म्हणून तुम्ही सगळ्यांच्या घरात ज्यांच्या ज्यांच्या टीव्ही आहे त्यांच्या घरात केबल लावली आणि सिरियल बघायसाठी सांगितलेलं. त्यामुळे इतक्या खेडेगावात आम्ही राहत होतो जिथे आमच्या घराच्या बाजूला म्हणजे वॉशरूम पण नसायचं आणि इतकं म्हणजे गोठा वगैरे हे सगळं आमच्या आजूबाजूलाच. सो ह्या सगळ्यातनं जेव्हा माझ्या आईने आणि वडिलांनी जेव्हा डिसिजन घेतला की आपण ह्याच्यातनं बाहेर पडू आणि मग आपण जरा मुलांना चांगले संस्कार किंवा जरा शहरात राहिल्यामुळे कदाचित त्यांचे अजून संस्कार चांगले होऊ शकतात, शिक्षण चांगलं होईल. त्यामुळे भावाला त्यांनी इंजिनियर बनवलं, बहिणीला माझ्या इंजिनियर बनवलं, मला ऍक्टर बनवलं. सो गावात मला आत्ता जर मला विचारशील तर तेव्हाची अमृता जर तिथे राहिली असते तर कदाचित तशी राहिली नसती, कारण अगदीच खेडेगाव होतं. आणि गल्लीत आजही बऱ्याचदा असं होतं की कोणाचं काय चाललंय, मग भांडण आजही म्हणजे मारायला उठतात एकमेकांना, इतकं वाईट सिच्युएशन आहे तिकडे. पण त्या ह्याच्यामुळे कदाचित आईवडिलांचा डिसिजन असा झाला की आपण त्यांना लांब ठेवूयात. आणि आता जेव्हा मी बागेवरून बघते तिकडे तर ते खूप बदललेत. म्हणजे अख्खी गल्लीच आमची बदलली. म्हणजे त्यांना असं वाटतं की यार
अमृता इतकी चांगली आणि इतकी मोठी आपल्यात राहणारी मुलगी इतकी मोठी झाली आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या घरात टीव्ही आहे, प्रत्येकाच्या घरात माझं काही ना काहीतरी चालू असतं, असेल. जे काही असेल माझं छोटं मोठं काम. त्यामुळे गावात खूप भारी वाटतं सगळ्यांना, खरंच खूप छान वाटतं. आणि जेव्हा जेव्हा माझं काय येईल ना, मोठी स्क्रीन लावतात गल्लीत, क्या बात आहे. हा हा. मोठी स्क्रीन लावणार आणि त्याच्यावर बघणार आणि प्रत्येक घरात माझं गाणं तरी वाजणार. सिरियलच्या वेळेस तर मला आठवतंय मला चिडवायचे, मी आले की गाणं लावणार मी फिरवणार. सो खूप म्हणजे भारी वाटतं यार. म्हणजे आता परत मला खूप कमी वेळा जायला मिळतं तिकडे, पण मजा येते जेव्हा जेव्हा जाते तेव्हा.